मी आजची फॅशन डिझायनर रुपाली. तर चला तर मैत्रिणींनो, आज आपण कटोरी ब्लाऊजच्या स्टिचिंगला आणि पेपर कटिंगला सुरुवात करत आहोत. तर ब्लाऊज मास्टर क्लासमध्ये आपल्या ऑनलाईन फोटक्सचे जे आहे ते 30 ते 42 पर्यंत झालेलं आहे. तर आता आपण 30 साईज ते 42 साईजपर्यंत कटोरीचे पेपर कटिंग आणि स्टिचिंग कसं करायचं ते शिकणार आहोत. तर आज आपण कटोरी ब्लाऊजमध्ये 30 मापाचं पेपर कटिंग करणार आहोत. तर 30 मापामध्ये आज आपण 30 साईज मापाचं पेपर कटिंग जे आहे त्या अशा पद्धतीने हे मेजरमेंट आहे आपलं तर काढणार आहोत. तर उंची जी आहे ती आपली 12.5 आहे. 12.5 प्लस 1 इंच आपण उंचीमध्ये वाढवतो, असं 13.5 उंची आहे. छाती जी आहे 30चा चौथा भाग 7.5, 7.5 प्लस 2 इंच मार्जिन, अशा पद्धतीने 9.5 येणारे मार्जिन आपलं. कंबर 25 आहे तशी फिटिंगला राहणार आहे. बाही उंची 4 आहे ते प्लस 2 इंच कॉटनचं ब्लाऊज शिवणार आहे त्याच्यामुळे. आणि दंडघेर 5 आहे तसं आपल्याला फिटिंगला 5 लागणार आहे. आणि मागचा गळा 8 आणि पुढचा गळा 5, अशा पद्धतीने हे आपलं पूर्ण मेजरमेंट आहे. तर चला तर आता आपण पेपर कटिंग करूया. कटोरीचं मेजरमेंट काढताना आपल्या बरेच जण वेगवेगळ्या पद्धतीने कटोरीचं पेपर कटिंग काढतात. तर आपण जे आहे ते काय करणार आहे, पूर्ण उंची 13.5 बरोबर आपण करून घेणार आहे. आणि 1.5 इंच आपण कटोरी जागेवरतीच काढतो म्हणून पहिल्यांदा 1.5 इंच टाकणार आहे. आता पहिलं काय करायचं, आपण उंची आणि रुंदी टाकली की लगेच गळा रुंदी टाकायचो आणि पेपर कटिंगला सुरुवात करायचं. आता तसं नाही करणार आहे. कटोरीच्या मेजरमेंटमध्ये पहिल्यांदा आपल्याला काय करायचं, 1.5 इंचाची पट्टी लाईन क्रिएट करून घ्यायची. आणि त्याच्यानंतर ना उंची आपली 13.5 त्याची लाईन मारून घ्यायची. 13.5 झाल्यानंतर ना आता आपण पहिल्यांदा 1.5 इंच बघा, आपण कटोरीचं मेजरमेंट काढण्यासाठी 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेले पहिल्यांदा. त्याच्यानंतर नॉर्मल आपलं जसं गळा रुंदी 2.5 आहे तसे 2.5, 3.25 शोल्डर आहे तसं 3.25 शोल्डर. पुढचा गळा आपला 5 आहे तर 5 घेणार आहे. आणि मुंडा आपला 30 साईजला आपण 5.5 घेणार आहे, 5.5. अशा पद्धतीने मी नेहमी सांगत असते 6चा मुंडा घ्यायचा, पण 28-30 साईजच्या मापाला आपण 5.5चा मुंडा घेणार आहे. पद्धतीने आपलं मुंडा आणि पुढचा गळा ड्रॉ करून झालेला आहे. तर बरेच वेळेस समजत नाही. आता आपलं 9.5 जे माप आहे, छातीचा चौथा भाग प्लस 2 इंच, ते आपल्याला हे 1.5 इंच सोडून इकडे टाकायचं आहे. 1.5 इंच सोडून बरोबर इथे टाकायचं. तुम्ही बऱ्याच वेळा काय करता, इकडनं पकडता तर मार्जिन आपलं मायनस होऊन जातं. तर लक्षात ठेवायचे 1.5 इंच हे एक्स्ट्रा पार्ट आहे, त्याला बेरजेत धरायचा नाही आपल्याला. फक्त 9.5, 1.5 इंच सोडून 9.5 म्हणजे 7.5 प्लस 2 इंच असं 9.5 असं मार्जिन आपण इथे घेणार आहे. हे झालं आपलं शिलाई मार्जिन प्लस रुंदी. अशा पद्धतीने आपला चौकोन ड्रॉ करून झालेला आहे. गळा रुंदी जी आहे ते 1/2 इंचावरून बरोबर आपण काय करणार आहे, ड्रॉ करून घेणार आहे. आणि 1.25 इंचावरती मुंड्याचा आकार, परत 1.25 इंचावरती अशा पद्धतीने तुम्ही आर्मोलच्या सहाय्याने पण ड्रॉ करू शकता. झाला बाहेरचा मुंडा. आतल्या मुंड्याला पण सेम तसंच आपल्याला ड्रॉ करून घ्यायचंय. बरोबर 2 पॉइंट ह्या साईडला मार्किंग केली, या अंतरावरती बरोबर आपल्याला साईज जोडून घ्यायचंय आणि ड्रॉ करून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता किती छान पद्धतीने आर्मोलची साईज ड्रॉ झालेली आपली. बाहेरच्या मुंड्यावर बाहेरच्या ह्याच्यावर ठेवायचं, शेपनुसार फिरवून घ्यायचं आणि नंतर आतल्या मुंड्यावरती आतल्या शेपनुसार मांडून घ्यायचं आणि मग ड्रॉ करून घ्यायचं. तर फ्रंट गळा झाला, मुंडा झाला. आता आपण क्रॉसपट्टी ड्रॉ करूया. क्रॉसपट्टी नेहमीसारखीच आपली ह्या साईडला कटोरीमध्ये 2.5 इंचाची क्रॉसपट्टी आणि या साईडला 3 इंचाची घ्यायची. 3 इंचाची क्रॉसपट्टी जी आहे ते पार लास्टच्या 1.5 इंचाच्या ह्याच्यावर करायची, इथं नाही करायची. जर तुम्ही इथं 3 इंच केलं तर इकडे वाढवलं तर 3.5 पर्यंत जातं. त्याच्यामुळे काय करायचंय, बरोबर इथून 3.5 अंतरापर्यंत सरळ ड्रॉ करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर ना क्रॉस ड्रॉ करून घ्यायचे. अशा पद्धतीने आपली क्रॉसपट्टी झालेली. क्रॉसपट्टी झाल्यानंतर ना आता छातीचा चौथा भाग हा 7.5 आहे, त्याच्यामधून 1/2 इंच मायनस करायचं आणि आपल्याला कटोरीचं मेजरमेंट टाकायचं. तर आपण 7ची कटोरी टाकणार आहे. 7.5चं माप आहे तर आपण 7ची कटोरी टाकणार आहे. तर 7 बरोबर हे 1.5 इंचापासून पकडायचे तुम्हाला आणि 7 इथं डॉट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ना आपल्याला गळ्याच्या वरती 1/2 इंच ते 1.25 इंचावरून बरोबर असं डॉट करत करत कटोरीचा शेप देऊन घ्यायचा आपल्याला. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपली कटोरी ड्रॉ करून झाली. त्याच्यानंतर ना आपल्याला काय करायचं, ही लाईन जी असते ती इथं ड्रॉ करून घ्यायची.
गळ्यापासून हा 1.5 इंच जो पार्ट ठेवलेला होता आपण तो, त्याच्यानंतर ना कटोरीचा मध्य करायचा आपल्याला, तर 3.5 वरती येतो आणि तिथून 1.5 इंच खाली घ्यायचे आपल्याला. अशा पद्धतीने ड्रॉप करून घ्यायचं आणि ह्याला असं ड्रॉ करून घ्यायचं. ही झाली आपली कटोरी. तर अशा पद्धतीने खूप सोपे आणि सरळ भाषेमध्ये आपलं कटोरीचं मेजरमेंट झालेलं आहे. आता आपण स्लीव्हचं हे करणार आहे, मेजरमेंट करणार आहे. तर स्लीव्हला नेहमीप्रमाणे छातीचा चौथा भाग बरोबर 7.5 आपण काय करणार आहे, रुंदी घेणार आहे आणि उंची जी आहे आपण 6 बरोबर घेणार आहे. तर असं ड्रॉ करून घेणार आहे. अशा पद्धतीने आपला चौकोन ड्रॉ करून झालेला आहे. वरच्या साईडने आपल्याला काय करायचं, नेहमीप्रमाणेच 2.5 इंच खाली घ्यायचंय, 1 इंचापर्यंत सरळ लाईन मारून घ्यायची. त्याच्यानंतर ना क्रॉस लाईन बरोबर इथं ड्रॉ करून घ्यायची. क्रॉस लाईन ड्रॉ करून झाल्यानंतर ना याच्या मध्ये सेंटर करायचं आपल्याला. 7च्या मध्ये 3.5, 3.5च्या मध्ये परत 2.5. अशा पद्धतीने 3 डॉट केल्यानंतर पहिल्या डॉटच्या बरोबर वरती अर्धा इंच, तिसऱ्या डॉटच्या अर्धा इंच खाली. अशा पद्धतीने बरोबर पहिल्या डॉट मधून अशा तिसऱ्या पॉईंट मधून बरोबर 1 पॉईंट खालून अशी स्लीव आपली ड्रॉ करून घ्यायची. आणि नंतर ना सेकंड राऊंड जो आहे तो पहिल्या डॉट मधून तिसऱ्या डॉट मध्ये आपल्याला जायचं. अशा पद्धतीने आपली स्लीव छातीचा चौथा भाग 7.5 आणि उंची 6 इंच आहे. अशा पद्धतीने ही आपली स्लीव झाली. तर आता आपण डबल एकदा रिव्हिजन घेऊया याच्यामध्ये. तर बघा, आपण कटोरीचं मेजरमेंट काढताना उंची आणि रुंदी जी आहे नेहमीप्रमाणेच आपली घ्यायची आहे. तर फक्त काय करायचं, आपल्याला कटोरी जी आहे ते आपली फक्त जागेवरती निघते. बऱ्याच पेपर कटिंग मध्ये काय करतात, हाफ कटोरी काढतात आणि 1.5 इंच इकडून 1.5 इंच इकडून वाढवून घेतात. तर आपल्या मेजरमेंट मेथड मध्ये आपण कटोरी जी आहे ती जागेवरतीच काढतो. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं, 1.5 इंचावाली जी लाईन आहे ते स्टार्टिंगला वाढवून घ्यायची. आपल्याला पेपर जसं आपण फोल्डिंग करतो तसं फोल्डिंग पेपर करायचं आहे. त्याच्यानंतर पहिल्यांदा 1.5 इंचावाली लाईन ड्रॉ करून घ्यायची. त्याच्यानंतर 2.5 गळा रुंदी, शोल्डर 3.25. अशा पद्धतीने शोल्डर, त्याच्यानंतर गळा उंची 5, मुंडा आपला 5.5. अशा पद्धतीने ड्रॉ करून झाल्यानंतर ना क्रॉस पट्टी जशी आपली आहे तशीच क्रॉस पट्टी जी आहे फोरटक्सला 2 आणि 2.5 ची होती. आता कटोरीला 3 आणि 2.5 ची काढतोय आपण. हे पण गोष्ट लक्षात ठेवायचं. तुम्हाला फोटो शेअर करेलच आणि सेकंड प्रॅक्टिस मध्ये पण समजेल तुम्हाला. तर अशा पद्धतीने क्रॉस पट्टी ड्रॉ झाल्यानंतर ना छातीचा चौथा भाग वजा अर्धा इंच असं आपण कटोरीला मेजरमेंट टाकणार आहे. प्रत्येक मेजरमेंट वेगवेगळं असणार आहे. 32, 34, 36 पर्यंत वेगळं असणार आहे. 38, 40, 42 ला वेगळं असणार आहे. तशा पद्धतीने मी तुम्हाला तो आपला तक्ता शेअर करेन. तर अशा पद्धतीने 30 मापामध्ये क्रॉसपट्टी झाल्यानंतर कटोरीचा शेप देण्यासाठी आपल्याला काय करायचं, छातीचा चौथा भाग वजा अर्धा इंच असं 7 वरती मेजरमेंट टाकायचे. आणि त्याच्यानंतर राऊंड करून बरोबर हा डॉट डॉट करून इथे राऊंड आखून घ्यायचा. त्याच्यानंतर हा जो शेप आहे गळ्यापासून इथे जॉईन करायचा. कटोरीचा मध्य करून 1.5 इंच खाली घ्यायचा आणि ही तिरकी लाईन आपल्याला जॉईन करून घ्यायचं. तर अशा पद्धतीने बरोबर आपलं हे कटोरीचं मेजरमेंट झालेलं आहे. तर कसं वाटलं पेपर कटिंग आणि मेथड तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 32 साईज मापाचं पेपर कटिंग शिकलो आहोत. उद्याच्याला याचं कटिंग आणि ब्लाऊज कटिंग शिकणार आहोत. तर कमेंट करून सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.